नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण यशवंत मनोहर यांची कादंबरी वाचत आहोत. मी सावित्री ज्योतिराव फुले. काल आपण भाग 3 पाहिला. त्यामध्ये आपण सावित्रीबाईंचं लहानपण, बालपण पाहिलं आणि त्यांना शिक्षणाची ओढ कशी लागली हे पाहिलं. आज त्याचा 4था भाग आहे. चला मग सुरू करूया. भाग 4. मी सावित्री ज्योतिराव फुले. कादंबरी यशवंत मनोहर. आठवते माझं लग्न. हे लग्न माझ्यासाठी साधंसुधं लग्न नव्हतं. ती मला जीवनाच्या फार क्रांतिकारक वळणावर घेऊन निघालेली घटना होती. मी 8-9 वर्षाची झाले. प्रथेप्रमाणे आता माझं लग्नाचं वय झालं होतं. आई वडिलांनी माझ्या लग्नाचा विचार सुरू केला. पुण्यात ज्योतिबांचे वडील गोविंदराव फुले आणि त्यांची मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर हे ज्योतिबांसाठी मुलगी शोधत होते. ज्योतिबाही यावेळी 13 वर्षाचे झाले होते. सगुणाबाई धनकवडीच्या पाटलांची मुलगी. धनकवडीच्या पाटलांचं माझ्या वडिलांशी पूर्वापार नातं होतं. त्यामुळे प्रसंग परत्वे त्या आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी मला पाहिलं होतं. मी त्यांच्या ध्यानात होतेच. ज्योतिबासाठी मुलीचा शोध सुरू झाला तेव्हा सगुणाबाईंना माझी आठवण झाली आणि त्यांना वाटलं सावित्रीचा आणि ज्योतिबांचा जोडा तर उत्तम होईल. ज्योतिराव फुल्यांना हा प्रस्ताव पटला. गोविंदराव आणि सगुणाबाई नायगावला आले. बोलणी पक्की झाली. ज्योतीच्या आईंचं नाव चिमणाबाई. ज्योती 9 महिन्याचे असताना चिमणाबाईंचा मृत्यू झाला होता. ज्योतीचा सांभाळ सगुणाबाईंनंच केला. सगुणाबाई या मातृहृदय मावस बहिणीबद्दल ज्योतिरावांनाही मनापासून आदर होता. सगुणाबाईंची पसंती सर्वांनाच मान्य झाली आणि माझं लग्न ज्योतिराव फुलांसोबत फाल्गुन वद्य 1840 साली झालं. लग्न ही घटना मुलामुलींच्या आयुष्यात मुलाची असतेच. कोणत्याही माणसाला प्रकृतीत वाटावं तसं मलाही लग्नाबद्दल कुतूहल वाटत होतंच. सासर कसं असेल, सासरची माणसं कशी असतील, आपल्याला अख्खं आयुष्य काढायचं आहे, तो आपला जीवनसाथी कसा असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याच्या आवडीनिवडी कोणत्या असतील, या प्रश्नांनी माझ्या मनात खेळ मांडला होता. कोणत्याही मुलीचा जीव अशा प्रसंगी एका कात्रीत सापडलेला असतो. लग्न हवं असतंच. संसाराची ओढही मनाला लागून राहिलेलीच असते. पण आईबाप नावाच्या कळवळ्यांनी आपल्याला अत्यंत लाडाकौतुकानं वाढवलेलं असतं. आपल्या भावंड्यांना, शेजार पाजारच्या आपल्या मित्रमैत्रिणींना सोडून जावं लागतं. संपूर्ण हळवं भावविश्व बाजूला ठेवून आता एका नव्या भावविश्वातील निर्मिती होत असते. त्याचा एक प्रदीर्घ काळासाठी स्वीकार करावा लागतो. मुली माहेरी घालवतात त्या छोट्या काळापेक्षाही सर्वस्वी वेगळ्या माणसांमध्ये, सर्वस्वी वेगळ्या वातावरणात वावरत लागणार असतं. तो काळ केवढा तरी मोठा असतो. खेळण्याच्या चिमण्या जगातून उठून आता व्यवहाराच्या जगात प्रवेश करावा लागतो. आई वडिलांच्या घनदाट सावलीतून उठून नव्या विश्वाच्या निर्मितीला प्रारंभ करावा लागतो. हे कसं होतं? झाडांची फांदी झाडापासून वेगळी होते आणि स्वतःच्या स्वतंत्र झाडपणाची निर्मिती करते. या झाडाच्या परत नव्या फांद्या येतात. त्याही कधीतरी वेगळी होण्यासाठीच तयार झालेल्या असतात. हे सुंदर जीवनचक्रच आहे. माझ्या भावनांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणाऱ्या, माझ्या भावनांना आणि आवडीनिवडींना आकार आणि आशय देणाऱ्या आईवडिलांना सोडून जाताना माझंही अंतर्याम गदगदलं. गळ्यात कडा मागून कड दाटले.
आसवांच्या सरींनी मला पुन्हा पुन्हा भिजवलं. हे सर्व क्षण मुलीच्या जीवनातले मोठे गुंतागुंतीचे क्षण असतात. यावेळच्या अश्रूंच्या पोटात नव्हे तर क्षितिज असते. यावेळच्या दाटलेल्या गळ्यात नव्या स्वप्नांची पहाट असते. मी सासरी आले. माझा संसार सुरू झाला. हा संसारच वेगळा होता. कोट्यवधी मुलींमध्ये एखादीलाच लाभावा असा हा संसार होता. या संसाराची वैयक्तिक कुटुंबाकडे पाठ होती आणि समाजातल्या लाखो कोट्यवधी कुटुंबांकडे त्यांचं तोंड होतं. माझा हा असा संसार एका झपाटलेल्या माणसासोबत सुरू झाला. माझे सासरे गोविंदराव फुले अत्यंत कनवाळू होते. माहेरी माझ्या माथ्यावर खंडोजी नेवसे पाटील हे छत्र होते. हे छत्र आता मागं राहिलं. आता माझ्या माथ्यावरच्या छत्रानं गोविंदराव फुले हे नाव धारण केलं होतं. सासर हेच मुलीचं नेहमीचं घर असतं. पण माझं सासर हे मला एखाद्या विद्यापीठासारखं वाटलं. माझं सासर अत्यंत मनमिळावू होतं. मी माहेराहून परत माहेरीच आले असं मला या संसारात वाटत होतं. माझं पोरपण अजून संपलेलं नव्हतं. पण माझ्या सासऱ्यांचं मन फार मोठं होतं. त्यांनी मला खूप आपुलकीनं सांभाळलं. मुलीचं प्रेम मला त्या माझ्या सासऱ्यानं दिलं. घरातल्या खूप गोष्टी त्यांनी मला समजावून सांगितल्या. मला हळूहळू त्यांनी संसार शिकवला. आणि सगुणाबाई हे तर शेटजींचंही आणि माझंही मातृछत्रच होतं. या माऊलीनं आम्हा दोघांनाही हुरूप दिला. गोडी गुलाबीने मार्गदर्शन केलं. आमच्या लग्नाआधी शेटजींना शाळेत घातलं होतं. पूर्वी शूद्रांना शिक्षणाची बंदीच होती. पण यावेळी मिशनऱ्यांनी मुंबई सरकारनं शाळा काढायला प्रारंभ केला. लोक शाळेत जात नसत. ज्योतिरावांना लिहिता वाचता येऊ लागलं. पण ब्राह्मणांच्या या काळात कनिष्ठ वर्गातील लोकांच्या शिक्षणाला विरोध होताच. ज्योतिरावांनी शिक्षणात खूपच प्रगती करायला सुरुवात केली होती. पण सासऱ्यांच्या दुकानातील ब्राह्मण कारकुनानं ज्योतीला शाळेतून काढण्याचा बद सल्ला गोविंदरावांना दिला. या मुलाला शिक्षणाचा काही उपयोग नाही असं माझ्या सासऱ्यांना पटवलं. त्यांच्या प्राथमिक शाळेतील अभ्यास पूर्ण झाला होता. लिहिणं, वाचणं आणि हिशेब करणं या गोष्टीत यांनी फारच प्रगती केली होती. पण शिक्षणामुळे तो शेतात काम करण्यास नालायक होईल. शिक्षणानं हा मुलगा धर्मद्रोही होईल, बंडखोर होईल, समाज बदलण्याचं अनैतिक काम तो करील आणि ही तर नरकात नेणारी वाट आहे असं त्यांना सनातन्यांनी भरवलं. माझे सासरे साधे सरळ होते. ते या भूलथापेला बळी पडले आणि त्यांनी ह्यांना शाळेतून काढलं. ह्यांची 3 वर्ष वाया गेली. पण या काळात हे खूप अभ्यास करीत होते. वाचनाचा त्यांचा नाद विलक्षण होता. पण मुन्शी गौफार बेग आणि लिजिट साहेब या 2 मोठ्या माणसांनी माझ्या सासऱ्याला समजावून सांगितलं. ज्योतीनं शिकणं कसं आवश्यक आहे ते पटवून दिलं. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या भागासह.